मला असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे, पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू। आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ। बावनकुळे साहेब इथं आला, त्यांनी जे बाजू मांडली, कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं, पण ते आम्ही सोडत नाही। कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये, नाहीतर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग। हा, ते बरोबर आहे। आणि मला असं वाटतं की आपण सगळं चिंतन, सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ। तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे। लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या त्याचा निर्णय घेऊ। आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले, त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या, म्हणजे हा नाही, त्यांनी तशी खूप मेहनत घेतली। हा हा, आपण मग तर उद्या आपण निर्णय घेऊ। मान्य आहे ना सगळ्यांना? ठीक, धन्यवाद। बोल भारत माता की, पूज्य तुकडोजी महाराज की, शिवाजी महाराज की, बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा की, अहिल्यादेवी होळकर की, माझे मोठे बंधू आहे। जय जवान। शांत राहतो।